की दात किती महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यात आणि आपल्या शरीरामध्ये. मुख हा आरोग्याचा एक आरसा आहे आणि जर आपल्याला दातच नसले तर चेहऱ्यावरचं स्माईलच बिघडतं, आत्मविश्वास बिघडतो, हसू शकत नाही, अन्न चावू शकत नाही, बोलू शकत नाही, आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो. ते किती वेळा ब्रश केला पाहिजे आपण दिवसात? कसं आहे की दिवसातून 2 वेळा ब्रश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीराचे 4 भाग, उजवा डावा उजवा डावा, वरचा खालचा, हो 30 सेकंड्स इच क्वार्टर जरी पकडलं आणि थोडा वेळ घेतला टूथपेस्ट सकट तर 1-2 मिनिटं होतो. स्केलिंग किती दिवसाने किंवा किती महिन्याने साधारणतः केलं पाहिजे ॲव्हरेज? साधारणतः एक वर्षातनं 2 वेळा क्लायंटने डेंटिस्टला व्हिजिट दिली पाहिजे आणि 1 वेळा स्केलिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये टॅनिक ॲसिड आणि झिंक सल्फेट नावाचे घटक असतात जे दाताला ज्या हिरड्यांना जी माइल्ड सूज आलेली असते त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो, ती सूज कमी करून टाकतं ते. इलेक्ट्रिक ब्रश फार आलेत मार्केटमध्ये, बरं, त्याच्याबद्दल काय सांगाल? कुणी वापरले पाहिजेत, कोणासाठी गरजेचे, प्रत्येकासाठी आहेत की नाही? आता इलेक्ट्रिक ब्रश जो असतो तो साधारणतः एज ऑफ 15 टू एज ऑफ 75 पर्यंत आयडियली कोणीही वापरू शकतो. साखर दातावरती कसा परिणाम करते? बघा की तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती म्हणजेच राजमंचावरती. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत डेंटिस्ट, दाताचे डॉक्टर आपल्या मंचावरती आलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अमित शहा. दात हा ऑर्गन आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचा असतो. माणसाला पुढच्याचं मन जिंकायचं असेल तर तुम्हाला हसावं लागतं आणि हसण्यासाठी दात दाखवावे लागतात. आणि जर दात चांगले नसतील तर मला असं वाटतं की मग प्रॉब्लेम होतो आणि आपण जे काही खातो ते दाताने चावलं जातं. दात किती इम्पॉर्टंट आहेत हे आपण आपल्या गेस्टकडून तर जाणून घेऊयात. आणि मी आता तुमचा काही जास्त वेळ घेत नाही, सरळ त्यांच्याकडे वळतो. नमस्कार सर. नमस्कार. शहा सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. थँक्यू फॉर गिव्हिंग द ऑपॉर्च्युनिटी इन राजमंच. थँक्यू सो मच एकदम तुम्ही मस्त इथे आहे आलात. मी. थँक्यू. मला बऱ्याच दिवसापासून डेंटिस्ट आणि दाताची काळजी याच्या विषयीचा पॉडकास्ट करायचा होता, कारण बरं. प्रेक्षकांची सुद्धा विचारणा होते की या बरं. एका विषयावरती आपला पॉडकास्ट राहिलाय बरं, आणि ती विश फुलफिलमेंट झाली आज. थँक्यू. त्याच्यामुळे थँक्यू सो मच सर. बरं, बरं, सगळ्यात पहिले मला हे सांगा सर की काय होतं, आपण डॉक्टर बनतो, प्रत्येकाची एक स्टोरी असते की मी हे का झालो, मी डॉक्टर का झालो, मी पॉडकास्टर बरं. का झालो, मी ॲक्टर का झालो, बरं. तुम्ही डेंटिस्ट का झालात? तर डेंटिस्ट मी अशासाठी झालो, ते एक कला आणि विज्ञानाचं एक मिश्रण आहे. वाह. आणि त्याच्यामुळे ते ग्रॅज्युएशन करून मला एक सर्जनशीलता आली आणि मी माझं तांत्रिक कौशल्य वापरून रुग्णांचं हास्य बदलू शकतो वा. आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो आणि ते करण्यास मी सक्षम आहे. त्याची मला कृतज्ञता आहे आज. डेंटिस्टचं फार मोठं काम असतं लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. हो, काही लोक फार म्हणजे दात चांगले नसतील तर व्यवस्थित हसत नाहीत मन मोकळेपणाने. आणि एकदम तुम्ही बरोबर बोलला हा. तुम्ही. हो हो. मला त्याला लागूनच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की दात किती महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यात आणि आपल्या शरीरामध्ये? हो, म्हणजे खरं सांगायला गेलं तर ओरल कॅव्हिटी इज अ मिरर ऑफ सिस्टमिक डिसीज. मुख हा आरोग्याचा एक आरसा आहे वा. आणि जर आपल्याला दातच नसले तर चेहऱ्यावरचं स्माईलच बिघडतं, आत्मविश्वास बिघडतो, हसू शकत नाही, अन्न चावू शकत नाही, बोलू शकत नाही, आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो. म्हणून डेंटिस्ट दात हा मोत्यासारखा जपला पाहिजे. अगदीच. मोती आहेत ते शरीरात. आजचा आपला पॉडकास्ट आणि हा अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन किंवा मल्टिपल ऑर्गन म्हणू शकतो त्याला, 32 दात आपल्या तोंडात देवाने दिलेले आहेत. बरं. त्या सर्वांची काळजी कशी घ्यायची याच्यावरतीचाच आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे सर. अर्थातच तुमच्याचकडून आम्हाला ते अमूल्य मार्गदर्शन पाहिजे. Thank you. तर सांगा सर, कशी घ्यायची दाताची काळजी, कशी सुरुवात केली पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे, किती वेळा ब्रश केलं पाहिजे? एक एक प्रश्न माझा येणारच आहे. तर किती वेळा ब्रश केला पाहिजे आपण दिवसातून? कसं आहे की दिवसातून 2 वेळा ब्रश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर ब्रश हा आपल्या शरीराचे 4 भाग, उजवा डावा उजवा डावा, ओके. वरचा खालचा, हो हो. 30 सेकंड्स इच क्वार्टर जरी पकडलं आणि थोडा वेळ घेतला टूथपेस्ट सकट तर 1-2 मिनिटं होतो. आणि ब्रश करताना कधीही हिरडीकडून तो दाताकडे 45 डिग्रीच्या अँगलमधून तो गेला पाहिजे.
हिरडीकडून दाताकडे. हिरडीकडून दाताकडे, ओके. तोही व्हर्टिकल स्ट्रोकने. त्याच्यामुळे काय होतं, दोन दातांच्या मध्ये खाचखळगी असतात, त्याला आपण फटी म्हणतो. तिथे छोटे 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 अन्नकण अडकलेले असतात आणि मग ते सर्व निघतात आणि आपले दात साफ होतात. आणि जो दात साफ करताना जो आपण दाताचा मागील भाग असतो तिथे असं सॉफ्ट सेमी सर्क्युलर ब्रशिंग केलं, सर्क्युलर मोशन, आपले गम्स कधी हाफ मून शेप असतात, तर त्याच्यामुळे असं ब्रशिंग केलं तर हिरडीकडून दाताकडे जर ब्रश केलं तर तिथे अडकलेले जे काही अन्नकण असतात ते सर्वत्र निघून जातात. हिरडी आणि दाताच्या मध्ये छोटीशी स्पेस असते, त्या स्पेस मध्ये सुद्धा छोटं द्रव्य असतं, त्याला आपण पेरिडॉन्टल फ्लुइड म्हणतो, जिंजायवल फ्लुइड म्हणतो. तर ते जर आपण नीट साफ केलं नाही तर तिथे अन्नकण साठतात, असते शरीरातली लाळ, आणि शरीरात सुद्धा नॉर्मल रोगजंतू आपल्या तोंडात असतात, त्याचं मिक्सर करून होतो, तो म्हणतो प्लाक. तो प्लाक नॉर्मल ब्रशने निघतो, पण जर हा प्लाक निघाला नाही आणि तो लाळेबरोबर मिक्स झाला आणि लाळेतले रोगजंतू आणि अन्नकण मिक्स झाले तर तो अतिशय कठीण होतो. त्याला आम्ही टार्टर म्हणजे कॅल्क्युलस म्हणतो. तो कॅल्क्युलस साधारणतः इकडे लाळ येते, खाली लाळ येते, तर तिथे तो जमा होतो आणि तो ब्रशनी निघत नाही. आणि तेव्हा त्या पेशंटने जर दंतवैद्याला किंवा डेंटिस्टला व्हिजिट दिली तर तो क्लीन करून वेळेतच रोखता येतो. स्केलिंग ज्याला म्हणतो, त्याला आपण स्केलिंग म्हणतो. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे अल्ट्रासोनिक डिव्हाइसेस आलेले आहेत. पूर्वी आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा हाताने करायचो, पण आता असे डिव्हाइसेस आल्यामुळे साधारणतः एक 20 ते 25 मिनिटांमध्ये ते सर्व निघतात आणि तुमचे दात स्वच्छ होतात आणि तुम्हाला दाताची तुमची काळजी घेता येते. स्केलिंग किती दिवसाने किंवा किती महिन्याने साधारणतः केलं पाहिजे ॲव्हरेज? साधारणतः एक वर्षातनं 2 वेळा क्लायंटने डेंटिस्टला व्हिजिट दिली पाहिजे आणि 1 वेळा स्केलिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. वर्षातून 1 वेळा. हे बऱ्याच लोकांचं मिथ असं आहे की जेव्हा तुम्ही स्केलिंग करता तर तेव्हा ते दात लूज पडल्यासारखे वाटतात. म्हणजे माझे मित्र किंवा बऱ्याच लोकांकडून ही ओरड ऐकलेली, जेव्हा तुम्ही स्केलिंग करून येता दात असे लूज झाल्यासारखे वाटतात, लोक घाबरतात की हे ढिल्ले पडतील की काय. तुम्ही हा क्वेश्चन मला एकदम बरोबर विचारला, जो मला प्रत्येक पेशंट आमच्याकडे जेव्हा दात साफ करायला येतो. काय असतं की तोंडामध्ये बरेच, मी तुम्हाला आता सांगितलं, टार्टर म्हणजे कॅल्क्युलस म्हणतो आम्ही त्याला, तो साठलेला असतो. त्यामुळे तिथे पेशंटला तो एक जडावा निर्माण झालेला असतो आणि तो जडावा सगळ्या त्या अल्ट्रासोनिक मशीनच्या निमित्ताने निघतो आणि पेशंटला ना जिभेला मोकळं झाल्यासारखं वाटतं. मेरे को खाली खाली लग रहा है असं पेशंट आम्हाला म्हणतात. आणि त्याच्यामुळे ते मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि दात स्लाइटली आपल्याला मोबिलिटी झाल्यासारखे वाटतात. काय असतं, दात आणि हिरडीमध्ये मी जे तुम्हाला म्हणलं जिंजायवल फ्लुइड असतं, त्याच्यामुळे दाताला एक शॉक ॲब्झॉर्बर सारखी मुवमेंट झालेली असते. ती मुवमेंट स्लाइटली वाढते आणि इमिजिएटली आम्ही काय करतो की जसं आपण शरीराला मसाज करतो, फिजिओथेरपिस्ट असतात, तसं हिरडीला सुद्धा मसाज करण्यासाठी लिक्विड्स असतात. त्याला म्हणतो गम ॲस्ट्रिंजंट, म्हणजे हिरडीला मसाज करण्याचे औषधं, ती आम्ही पेशंटला देतो. आणि कुठली असतात नावं सांगू शकतो आपण? म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये टॅनिक ॲसिड आणि झिंक सल्फेट नावाचे घटक असतात, जे दाताला, ज्या हिरड्यांना जी माइल्ड सूज आलेली असते, त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो, ती सूज कमी करून टाकतं ते. ब्रँड नेम एखादं त्याचं? म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड्डीज लॅबचं आहे ते स्टोलिन आर, किंवा एखादं एलन फार्मास्युटिकलचं आहे ते गम एड. अशा बऱ्याच कंपनी आहेत. तर त्यांचे या फक्त हिरड्यावरती मसाज, त्या फक्त हिरड्यांवरती मसाज करतात. म्हणजे तुमच्या हिरड्यांना जर तुम्ही मसाज केला तर नक्कीच तुमच्या हिरड्या तुमचे आभार मानतील. दात की हिरड्या काय माहिती? हिरड्या, गम्स इज द बेस, त्याच्यावरती दात येतो, फाउंडेशन येते. म्हणजे 2 वेळा ब्रश केला पाहिजे हे तर मला कळलं, परंतु ब्रश कुठला वापरला पाहिजे याच्यावरती फार लोकांमध्ये कन्फ्युजन असतं म्हणा, किंवा माहितीही नसतं. ब्रश म्हणजे ब्रश असतो. आत्ता त्या थोड्याशा ॲड वगैरे यायला लागल्यात, ते थोडेसे क्रिस क्रॉस बिसलवाले असतात, अशा पद्धतीचे वेगळे. परंतु तो ब्रशचे किती प्रकार आहेत किंवा कुठला ब्रश कोणासाठी आयडियल असतो याच्याबद्दल मार्गदर्शन करा सर. आता सर्वप्रथम आयडियल हा शब्द, एक व्यक्ती हाताची बोटं प्रत्येकाची सारखी नसतात. एका घरात जर 3 जण असेल तर ते वेगवेगळे असतात. तसंच जर त्या पेशंटने डेंटिस्टकडनं व्यवस्थित तपासून घेतलं असेल तर त्याच्या हिरडीलाच्या थिकनेसनुसार सुद्धा तो ब्रश ॲडवाइस करतो. म्हणजे त्याला मी म्हणतो, हिरडीला आम्ही आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये जिंजिवा म्हणतो. जिंजिवा त्याचा बायोटाईप असतो, थिक किंवा थिन. साधारणतः सॉफ्ट ब्रिस्टल टू मीडियम ब्रिस्टलवाला ब्रश हा सगळ्यात जास्त यूज केला जातो.
आता आला तो म्हणजे त्याचे ब्रिस्टल्स म्हणजे त्याचे हम्म. मुलायम केस, मग आला दाताचं हेड. ते साधारणतः जर छोटं असलं तर ते आतल्या कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतं आणि सर्व भाग नीट क्लीन करू शकतं. ओके. मग आलं हँडल, ते सुद्धा सॉफ्ट पाहिजे, त्याला कम्फर्टेबल ग्रिप पाहिजे, दुखायला नाही पाहिजे ना ब्रश करताना. सकाळी उठून आपली बॉडी फ्लेक्सिबल असते, तर ते सुद्धा नीट झालं पाहिजे. 100%. तर हे सगळ्या गोष्टी या ठराविक कंपनीज आहेत. कोलगेट आहे, ओरल बी आहे, अशा बऱ्याच कंपनी आहेत. त्या कंपनीचे ब्रशेस मिळतात आणि साधारणतः पेशंटने ब्रश 2 महिन्यानंतर बदलला पाहिजे, कारण त्याचे ब्रिस्टल्स असे फ्लेअर्ड होतात. त्याच्यामुळे काय होतं, ब्रश करण्यात काही अर्थ नाही राहत, दातांची स्वच्छता नीट होत नाही. काही लोक त्याचे ते ब्रिसल पूर्ण खलास होऊन ते असे म्हणजे कुरळ्या खलास केसांसारखे सारखंच होऊन जातात, तर तरी पण त्याच ब्रशने दात घासत असतात. काय आहे की त्याचा अवेअरनेस आपल्या मार्केटमध्ये नाही. कोणीच कुठलीच कंपनी पाठी लिहित नाही की चेंज द ब्रश एव्हरी 2 मंथ्स. ते 6 महिन्याने चेंज करतात. म्हणजे दर 2 महिन्यांनी नंतर कमीत कमी ब्रश तो केला ब्रश पाहिजे. चेंज केला पाहिजे. आणि हार्ड ब्रिसलचे पण ब्रश येतात, ते कोणासाठी असतात म्हणजे साधारण? हार्ड ब्रिस्टलचे ब्रशने काय होतं की ते ब्रश अवेलेबल मार्केटमध्ये आहेत, जे पहिले जेव्हा काहीच अवेअरनेस नव्हता तेव्हा ते वापरायचे. पण जनरली हार्ड ब्रिस्टलचे ब्रश वापरू नये, त्याने दातांची झीज होते. आपल्या निसर्गाने दिलेला सर्वात कठीण अवयव दाताचा पहिला भाग, त्याला इनॅमल म्हणतात. 98% त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. जर आपण योग्य पद्धतीने ब्रशच केला नाही आणि हार्ड ब्रिस्टलवाला ब्रश वापरला तर ते इनॅमलची झीज, ते इनॅमल निघून जातं, आपल्याला कळतही नाही, कारण त्याला चेतना पुरवठा नसतो, त्याला रक्त पुरवठा नसतो, ते निघून जातं आणि मग दुसरा भाग एक्सपोज होतो दाताचा, त्याला डेंटिन म्हणतात. ते पिवळ्या कलरचं असतं आणि तो नाजूक भाग असतो. जसं शरीरातल्या स्किनच्या खालचा भाग असतो, आपल्याला भाजलं तर वेदना होतात, जळजळ होते, मग तो भाग दाताच्या नसेच्या अलीकडे असतो. अच्छा. मग तसं करत गेलं तर मग दाताला कळ लागते. ते हार्ड ब्रिस्टलचे ते तोटे आहेत. म्हणजे हे जी सेन्सिटिव्हिटी वाढते दाताची, ती त्याच्यामुळे वाढते का? म्हणजे असं नुसतं हार्ड ब्रिस्टलमुळेच ती वाढत नाही. पहिले ब्रश करण्याची पद्धत तुमची हे पण चुकीची एक असेल. कारण आहे हे म्हणजे. पण आहे की हार्ड ब्रिस्टल लोक वापरतात आणि हॉरिझॉन्टल ब्रशिंग करतात, असा अच्छा. ब्रश करणं. खूप लोक हे अशाच पद्धतीने ब्रश करतात, म्हणजे अगदी हे इंडियामधलं साईन आहे, ब्रश केला का. बरोबर हा? आहे, एकदम बरोबर आहे. बरोबर. हो, म्हणजे माझी हे आजी सुद्धा आयडियल अशीच नाही, करायची. हे आयडियल नाही. माझी आजी सुद्धा अशीच करायची. तिथं दंतमंजन वापरायची. पूर्वीच्या काळी दातून वगैरे असे सगळे होते. पण हे बरोबर नाहीये. नेहमी आपण व्हर्टिकल ब्रशिंग करावं. म्हणजे काय होतं, 2 दातांच्या वर्टिकल मध्ये, म्हणजे व्हर्टिकल म्हणजे आपल्या 45 ते 60 डिग्री अँगल पासून हिरडीकडून दाताकडे यावं. अच्छा. हिरडीकडून म्हणजे त्या पटीमध्ये जे काही असलेले अन्नकण असतात ते सर्वत्र निघून जातात आणि आपले दात स्वच्छ राहण्यास ते मदत करतात. ओके, खूप छान. गावाकडे आजही लोक सांगतात की जे ब्रश आहेत, ब्रश वापरल्याच्या नंतर 2 दातांच्या मधली जी फट आहे ती वाढू शकेल, म्हणून तुम्ही दात बोटांनी ब्रश करा. बर, बोटांनी ब्रश की ब्रशने ब्रश? बोटाने ब्रश करून सर्वत्र काही फायदा होत नाही. जर तुम्ही ब्रश वापरलाच नाही तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जो नॉर्मल प्लाक तयार होतो, तर त्याचं रूपांतर मोठ्या कॅल्क्युलस मध्ये होतं आणि इनिशियली त्यांना काहीच वाटत नाही, पण सर्टन एज वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल होतो आणि त्याच्यामुळे किती दिवस ते बिचारी हिरडी तरी संरक्षण करणार आपलं. एकदा ती म्हणते बाबा जा बाबा, आता मी माझं काम करते, तर ती स्पेसच बंद करते आणि ती स्पेस बंद केल्यानंतर तिथे टार्टरचा असा लिटरली थर जमा होतो आणि त्या हिरडीला येते सूज. सूज आलं की त्यांना रक्त येतं, पण अशी लोक घाबरून सुद्धा डॉक्टरकडे जात नाहीत. मेरे को क्या हुआ रहेगा. मग ते हळू तसंच वाढत जातं आणि त्याचं रूपांतर त्या पायऱ्यामध्ये होतं आणि दात असे हलायला लागतात. हे जे काही दंतमंजन येत आहेत मार्केटमध्ये, पहिले तर कोलगेटचा कोळसा यायचा. बरोबर आहे, चारकोल. कोलगेट चारकोल म्हणून ती पावडर यायची, लोक हातावर घ्यायचे आणि बोटानेच ते घासलं जायचं. आजही विठोबा दंतमंजन वगैरे येतात, ती लोक हातानेच बोटानेच ब्रश करतात. ते कितपत योग्य आहे? सर, मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे जर ते तुम्ही वापरलं तर तुम्हाला लॉंग टर्मला तुम्ही तुमचे दात फार लवकर वयामध्ये गमावू शकता. जर तुम्ही अगदी बेसिक मॅन्युअल ब्रशचा जरी वापर केला आणि योग्य पद्धतीने ब्रश तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन केला, त्यांचा सल्ला घेतला कसं ब्रश करायचं,
तर तुम्ही वेळेतच पुढे येणाऱ्या तुमच्या काही समस्या आहेत त्याच्यावरती फार मोठ्या पद्धतीने प्रतिबंध करू शकता. ओके. आता मला सांगा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 2 वेळा ब्रश केला पाहिजे, 1 वेळा जे 2 मिनिट्ससाठी ब्रश केला पाहिजे. फक्त सकाळी एकदा ब्रश आणि रात्री झोपताना एकदा ब्रश, एवढं काफी आहे? म्हणजे एवढं पुरेसं आहे दाताच्या काळजीसाठी दिवसभराच्या? सर, हे पुरेसं नाही आहे. ह्याचं कारण का की आता ह्याच्यामध्ये आपण 2 भाग करू. काही लोक काय करतात, एकदा खातात, आपल्या आधुनिक जीवनशैलीप्रमाणे नंतर 7-8 तासाचा गॅप पडतो. मग आपण आता फास्ट फूडला बळी पडलेलो आहे. मग ते जाऊन आयदर टिफिन कॅरी केलेला असतो किंवा पार्सल मागवतात, त्याच्यावर पाणी पितात आणि लगेच आपलं काम चालू करतात. पण ते चुळच भरत नाहीत, कारण त्यांना जायलाच वेळ नसतो. तर काही खाल्ल्यानंतर ऍटलिस्ट चूळ भरणे, आपले हात स्वच्छ करून सर्व दातांवर फिरवणे, दातांच्या हिरड्यांना मामूली जस्ट मसाज करून चूळ भरली तर त्या ज्या काही फूड मधले असणारे काही घटक आहेत, काही प्रिझर्वेटिव्ह असतात, शुगर असते, काही घटक असतात, काही हार्मफुल पदार्थ सुद्धा असतात, ते ना आपल्या दाताच्या सरफेसवरती चिटकून राहत नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा कीड कमी लागायला किंवा पुढचे प्रॉब्लेम कमी व्हायला सुद्धा मदत होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही काही खाल्ल्यानंतर चूळ भरलीच पाहिजे. चूळ म्हणजे काय? फक्त आपण जेवल्याच्या नंतर तोंडात पाणी घ्यायचं, गार्गल करायचं, थोडंसं दातांवरती बोट फिरवणे मग, आणि हलकासा हिरडीनं जर इट टेक्स जस्ट 10 to 12 seconds टू गिव्ह अ माइल्ड मसाज टू द गम्स, तेवढं केलं तरी मोर देन सफिशियंट इट इज. ओके. अजून काय काळजी घेऊ शकतो? 2 वेळा ब्रश जेवणाच्या नंतर, प्रत्येक जेवणाच्या नंतर चूळ भरणं हाच एक मोठा त्याला म्हणजे 2 वेळचा ब्रश आणि प्रत्येक जेवणाच्या नंतर काही खाल्ल्याच्या नंतर चूळ भरणं आवश्यक आहे. हे दाताच्या काळजीसाठी इनफ आहे, म्हणजे थोडक्यात मोर देन सफिशियंट. येस. ब्रशच्या टाईपवरती येऊयात. इलेक्ट्रिक ब्रश फार आलेत मार्केटमध्ये. बर, त्याच्याबद्दल काय सांगाल? कुणी वापरले पाहिजेत? कोणासाठी गरजेचे आहेत? प्रत्येकासाठी आहेत की नाही? आता इलेक्ट्रिक ब्रश जो असतो तो साधारणतः एज ऑफ 15 to एज ऑफ 75 पर्यंत आयडियली कोणीही वापरू शकतं. एज ऑफ 15 म्हणजे 15 वर्षापासून 75 वर्षापर्यंत कोणीही वापरू शकतं. आता जर मॅन्युअल ब्रश घेतला तर तो इकॉनॉमिकल असतो, ट्रॅव्हल फ्रेंडली असतो, आपल्या हातात असतं कसं ब्रश करायचं, कसं कंट्रोल करायचं. त्याचं जे हेड असतं ते असं सपाट असतं. बरोबर. आणि जे मॅन्युअल इलेक्ट्रिक ब्रशचं जे हेड असतं ते असं सर्क्युलर बनवलंय. तर त्याने काय होतं, ते दाताच्या त्याला बिल्ट इन प्रेशर सेन्सर असतो, टायमर असतो, ऍडजस्टेबल स्पीड असतो, लो, मीडियम, हाय. तर त्याने काय होतं, आपल्याला दाताच्या आतील भागात सहज रीच करता येतं. तो मोर दाताच्या सरफेसवरच्या असलेले अन्नकण फास्टली अन्नकण निघून फास्ट जातात. हा एक त्याचा झाला फायदा. आयडियली कोणी वापरावे? ज्यांची ब्रेसेस ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे ज्यांनी दाताला क्लिप्स लावलेले असतात. तर असे अनेक ब्रेसेस, ज्यांना खरोखरच्या हिरड्यांचा रोग झालेला आहे, त्याला म्हणतो जिंजिवायटिस, म्हणजे हिरडीला सूज येणं, हिरडी सूज येऊन ते हाड पोखरणं, त्याला म्हणतात पेरोडॉन्टायटिस. त्यांच्यासाठी त्याला सोनिक ब्रश आलेले आहेत, सोनिक इरिगेटर्स आलेले आहेत, जे त्याला माहिती असं मशीन असतं, बिल्ट इन टायमर्स असतात, 2 दातांच्या मध्ये अडकलेले जे अन्नकण असतात ते प्रेशरने काढून टाकतात. त्याच्यामुळे सुद्धा ते ज्यांनी डेंटल इम्प्लांट्स केलेले आहेत त्यांना सुद्धा हे सोनिक ब्रशेस वापरणे योग्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही मेडिकल कंडिशन आहेत, ज्यांना पॅरालिसिस झालेलं असतं, स्ट्रोक म्हणतो, त्यांनी इलेक्ट्रिक ब्रश वापरणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांना आर्थरायटिस आहे, सांधेदुखी आहे, हँड मुवमेंट आहे, ज्यांना पार्किन्सोनिझम आहे, अशा सुद्धा लोकांसाठी इलेक्ट्रिक ब्रश वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. जनरल लोकांसाठी किती महत्वाचं? जनरल लोक वापरू शकतात. पण बरं, प्रश्न हाच आहे की पर्सेंटेज मध्ये विचारतो मी की नॉर्मल ब्रश आपला आणि हा ब्रश किती फरक पडेल दोघांनी? समजा फॉर एक्झाम्पल मी 2 मिनिटसाठी ब्रश केला इलेक्ट्रिक ब्रशने आणि नॉर्मल ब्रशने, किती फरक पडेल? साधारणतः एक 65 to 70% फरक अगदी सहज पडतो. कारण एवढा महत्वाचा इलेक्ट्रिक ब्रश महत्वाचा आहे सर, फक्त त्याचा प्रॉपरली यूज झाला पाहिजे. त्याला सुद्धा हेड येतं, रिचार्जेबल लिथियम बॅटरी येतात, ते हेड सुद्धा तुम्हाला कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग इन्स्ट्रक्शन नुसार बदलावं लागतं. जर तुम्ही जोरात त्याला प्रेशर दिलं ते पण खराब होऊ शकतं.
मग तुम्ही साधारणतः 3 to 4 months किंवा 4 to 6 months जसं कंपनीज तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यावरती दिलेलं त्याप्रमाणे तुम्हाला ते हेड बदलावं लागतं, नाही तर त्याचा काही यूज नाही. नाही, हा प्रश्न मी मुद्दामून वारंवार आणि थोडंसं अजून खोदून विचारण्याचं कारण म्हणजे काय होतं, की कुठलाही ब्रँड जेव्हा कुठली नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतो, तर त्याच्या घाबरवण्याच्या दृष्टिकोनातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते त्यांची. जे आज म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरलाच पाहिजे, तो महत्त्वाचा आहे की नाही, हा प्रश्न माझा प्रेक्षकांच्या वतीने होता आणि तो फार छान पद्धतीने उत्तर दिलं सर. थँक्यू सो मच. पुढे आपण येऊयात पेस्टवरती. ओके, फार महत्त्वाचं आहे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, की आता मी असे काही पॉडकास्टही पाहिलेत आणि असे इंटरव्ह्यूज म्हणा, पॉडकास्ट म्हणा किंवा काही आर्टिकल्स आहेत, जे आत्ता आपण कोलगेट किंवा जे काही रेग्युलर पेस्ट वापरतो, त्याच्यामध्ये काही असे एजंट आहेत जे तुम्हाला कॅन्सर कॉझिंग आहेत. बरं. हां, तर ते वापरू नये. तुम्ही साधा ब्रश फिरवा, पण ते कोलगेट किंवा जे काही आहेत ते वापरले नाही पाहिजे, असं एक थोडा प्रोपॅगंडा म्हणू शकता किंवा हे मार्केटमध्ये सुरू आहे. याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे साधारणतः जेव्हा मी टूथपेस्ट वापरता, तर टूथपेस्ट ही पहिलेच्या काळी हे सगळे रेड दंतमंजन किंवा कोलगेट हा याचा एक ब्रँड होता. तर अनेक कंपनी झालेल्या आहेत. पण तुम्ही जर डेंटिस्टला व्हिजिट दिली असेल तर तुमच्या दाताच्या तपासणीनुसार टूथपेस्ट सिलेक्ट केली जाते. बरोबर. तुम्हाला तुमचे दात कशा टाईपचे, तुमचे दात किडलेले आहेत का, त्यानुसार टूथपेस्ट सिलेक्ट केली जाते. जर तुम्हाला दात किडू नये म्हणून वेगळा टूथपेस्ट आहे, दाताला ब्रेसेस ट्रीटमेंट करायची असेल तर वेगळा टूथपेस्ट आहे. अच्छा, हे नाही माहिती आहे आम्हाला. म्हणजे आम्हाला तर फक्त एक कोलगेट नावाचा आहे. हिरड्यांसाठी सुद्धा वेगळी टूथपेस्ट आलेली आहे. पुष्कळ लोकांना ड्राय माउथ हिरड्यांसाठी ना झिंक सल्फेट, ॲलम आणि सेट्रीमाइड बेस्ड टूथपेस्ट आहे. ब्रँड नेम फॉर एक्झाम्पल रेड्डीज लॅबची स्टोलिन आर आहे किंवा ग्रुप फार्मास्युटिकलची ॲस्ट्रीगम म्हणून आहे. अशा टूथपेस्ट अवेलेबल, ते फक्त हिरड्यांसाठीच काम करतात स्पेसिफिक. अशा सुद्धा टूथपेस्ट अवेलेबल. आणि ते अप्लाय करण्याची पद्धत जसं तुम्ही ब्रश करतात तसंच ऍब्सोल्युटली सेम, पण ती फक्त हिरड्यावरती, ते फक्त हिरड्यांसाठी आलेले आहे. ओके. दातांची वेअर अँड टेअर होत असेल, पुष्कळ लोकांचे दात आजकाल झिजलेले असतात. जसे गुडघे झिजतात ना, तसे दात पण झिजतात. त्याच्यासाठी सुद्धा वेगळ्या टूथपेस्ट आलेल्या आहे. एखादं नाव सांगू शकता? फॉर एक्झाम्पल व्हॅन्टेज फोर्ट फ्रॉम रेड्डीज लॅब. त्याच्यामध्ये काय केलंय की सोडियम मोनोफ्लोरोफॉस्फेट नावाचा एक घटक दिलेला आहे. तो काय करतो, जो इनॅमल मध्ये असतो ना, त्याचं काम ते तो करतो. ओके, असं आहे. म्हणजे जे दात झिजतात, आत जातात, हिरड्या ओपन पडतात, म्हणजे दात उघडे पडतात, अशा सिच्युएशन मध्ये ते वापरू शकतो. येस. तर तुम्ही डेंटिस्ट कडे तपासणी केली असेल तर तुम्हाला डेफिनेटली तो टूथपेस्ट लिहून देणार की बाबा तुम्ही हे XYZ तुमच्या सिच्युएशन नुसार वापरा. पण जनरल केसेसमध्ये जो टूथपेस्ट मध्ये प्लाक होऊ नये म्हणून ट्रायक्लोसान नावाचा एक घटक असतो. तो जनरली स्टँडर्डाइज टूथपेस्ट मध्ये कोलगेट टोटल ही नावाची स्टँडर्ड टूथपेस्ट आहे, पेप्सोडंटची आहे, त्याच्यामध्ये तो घटक असतो. तो त्याच्यामुळे तशा टाईपच्या टूथपेस्ट जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो, अगदी निश्चित. असे काही खूप हार्मफुल एजंट आहेत या कोलगेटमध्ये, पेप्सोडंटमध्ये आत्ता जे सध्या सुरू आहेत मार्केटमध्ये? सर, काही टूथपेस्टमध्ये होते सोडियम लॉरेल सल्फेट नावाचा एक घटक असायचा. तो जनरली काय करतो, जो तो फोमिंग करतो टूथपेस्टला, फेस आणण्याचं काम करतो. पण तसे जे काही घटक असतात, जर ते जास्त प्रमाणात पेशंटने वापरले, आता तो किती क्वांटिटी घेतो, वाटाण्या एवढी क्वांटिटी घेतली तर ठीक आहे. जर त्यांनी खूपच क्वांटिटी घेतली तर त्याचा जास्त फोम होणार आणि तो थोडा तरी डायजेस्ट होणारच आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय होतं की कधीतरी इरिटेशन होतं, आगाग होते, तोंडाची जळजळ होते, अल्सर्स होतात. पण असे काही टूथपेस्टचे खूप मोठे साईड इफेक्ट नाहीये. फक्त त्या पेशंटने दंतवैद्याकडे जाऊन प्रॉपरली सिलेक्ट केली पाहिजे की बाबा मी कोणती वापरू, आणि तेही शॉर्ट टर्म साठी, परमनंट नाही. नंतर त्याने नॉर्मल ट्रायक्लोसान बेस्ड टूथपेस्ट वरती स्विच ओव्हर व्हावं. म्हणजे एक्झाम्पल कोलगेट टोटल किंवा पेप्सोडंट या स्टँडर्डाइज आहेत, किंवा अजूनही काही कंपन्याज आहेत. तुम्ही जर अमेरिकेत गेला किंवा बाकीच्या देशात वेस्टर्न कंट्रीजमध्ये ओरल बी सुद्धा छान काम करते, त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता. ओरल बी टूथपेस्ट आपल्याकडे नाहीये. ओरल बी टूथपेस्ट आहे ना, इथे इंडियामध्ये पहिले अवेलेबल होती काही वर्षांपूर्वी, पण ती आता इथे अवेलेबल नाहीये. ती तुम्हाला अमेरिका किंवा कुठल्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये ती अवेलेबल आहे. बरं, आता तुम्ही क्वांटिटी विषयी बोललात. किती क्वांटिटी घ्यायला पाहिजे ब्रशवरती? साधारणतः एक पी साईज नट, वाटाण्या एवढी म्हणतो आपण. एवढीच मोर दॅन सफिशियंट इट इज. ऍड मध्ये तर अख्खं ते पूर्ण त्याच्यावरती ते थर चढवल्यासारखं दाखवतात. नाही सर, ते करणं योग्य नाही. आपला ब्रशचा साईज किती असतो, हेड किती असतं. तुम्ही जास्त क्वांटिटी गेली तर वेस्टेज होणार, त्याचा काही उपयोग नाही होणार ना.
तेवढा त्याचा सफिशियंट फोम आपण झाला. पोहे बनवताना तेल किती टाकतो? Yes. अगदी थोडंसं टाकतो ना, चिमूटभर. मग अगदीच. तेवढीच तुम्ही चिमूटभर घेतली तरच त्याचा उपयोग होणार. आणि लहान मुलांसाठी तर अगदी रिच ग्रेन साईज तांदळा एवढीच, बरं. तेवढीच, मोर देन सफिशियंट इट इज. येस. कंटेंट विषय फार महत्त्वाचं आहे. एक जनजागृती असते. हे पॉडकास्ट आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना व्हॅल्यू तेवढी मिळालीच पाहिजे, म्हणून थोडंसं अजून डीप विचारतोय की पेस्टमध्ये असे कुठले 3-4 कंटेंट असायलाच पाहिजेत आणि एखादा कंटेंट जो असेल तर टाळा, तो पेस्ट घेऊ नका. म्हणजे सर्वप्रथम फ्लोराईड बेस्ड कंटेंट हे सगळ्यात फायदेशीर फायदेशीर दातासाठी. असतात. हां, ज्याने नंबर एक, डिकॅल्सिफिकेशन होत साधारणतः नाही. 1000 ते 1300 ppm फ्लोराईड हे दाताला कळ लागू नये, दाताची कीड प्रिव्हेंट करण्यासाठी फायदेशीर असतं. बरोबर. लहान मुलांसाठी लेस दॅन 500 ppm फ्लोराईड फायदेशीर असतं. तर लहान मुलांनी तशा टूथपेस्ट वापराव्या. आणि टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरेल सल्फेट नावाचा घटक नसावा. बाकी फ्लोराईड, कॅल्शियम, मोनोफ्लोरोफॉस्फेट असे घटक जर असतील तर नक्कीच दाताला कीड लागण्यामध्ये ते प्रिव्हेंट करू शकतं. पूर्ण नाही टाळू शकत. ते बाकी तुमच्या जीवनशैलीवर आणि डाएटवर अवलंबून आहे. नुसतं टूथपेस्टवरती काही अवलंबून नसतं. बरोबर. तुम्ही ब्रश कसं करता तसं त्याला महत्व आहे. तुम्ही ब्रश केल्यानंतर तुमच्या पूर्ण दिवसाच्या डाएटमध्ये काय खाता त्याच्यावर सुद्धा तुमचे दात महत्वाचे असतात. 100%. नुसतं तेच महत्वाचं नसतं. त्यामुळे ऑल ओव्हर एव्हरीथिंग काउंट्स. मग अशी आपण चर्चा करतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आता कुठल्याही पब्लिकला 100 लोकांना जर रस्त्यावरून जाण्याला विचारलं की टूथपेस्ट किती प्रकारचे असतात तर त्यांना फक्त एकच माहिती, आपलं कोलगेट, पेप्सोडेंट, आता दंतकांती कदाचित मला वाटतं थोडेसे आलेले मार्केटमध्ये. तुम्ही सांगितलं की तुम्ही जेव्हा डेंटिस्टकडे जाता तेव्हा ते तुमच्या दाताची तपासणी करून तुम्हाला आवश्यक तो पेस्ट सजेस्ट करतात. काय होतं, मी डेंटिस्टकडे जातो तेव्हा जेव्हा माझा दात दुखायला लागतो, दुखायला लागल्यावर सुद्धा जात नाही, मी गोळी खातो. ठीक आहे, दुखला असेल, जास्तीत जास्त लवंग धरतो दाताखाली, अशा पद्धतीने हे करतो. आणि त्याच्यानंतर अगदीच अनबेरेबल पेन होत असेल तर मग मात्र मी डेंटिस्टकडे जातो. खरंच डेंटिस्टकडे या स्टेजला गेलं पाहिजे की अगोदरच गेलं पाहिजे? डेंटिस्टकडे मी कधी जायला पाहिजे? आता हा जो तुम्ही मला क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर सुद्धा मी 2 पद्धतीने डिवाइड करेन. आता बघा की जेव्हा तुम्हाला दात दुखतो तेव्हा तुम्ही काय करता? एक तर तुमच्या आता गुगल आलेलं आहे. पूर्वी कोणाला तरी फोन करून गोळी घेता आणि तुमचा पेन थांबवता. मग तुम्हाला माहित नसतं कारण आरशात दिसत नाही शॅडो असल्यामुळे की तुम्हाला दाताला काय झालंय, काय नाही झालंय. तर डेंटिस्टकडे दात दुखल्यानंतर गेलं पाहिजे जेव्हा तुमचा दाताचा प्रॉब्लेम जास्त वाढलेला असतो. पण जर आपण प्रिव्हेन्शन म्हणून गेलं, म्हणजे एव्हरी 6 months मध्ये जर आपण चेकअप केलं डेंटिस्टकडे जाऊन आणि ते जे काही सांगतात या गोष्टीचा तुम्ही काळजी घ्या, क्लीन करा, इथे इथे तुम्हाला दाताला स्पॉट्स आलेले आहेत, काळसर स्पॉट झालेले आहेत, ते तुम्ही भरून घ्या. ते जर तुम्ही भरून घेतले तर तुम्हाला पेन होणार नाही. एखादा खड्डा खूप डीप असतो. काय होतं की आपल्या शरीरामध्ये दातांमध्ये अन्नकण अडकलेले असतात. आपण काय करतो, काडी घेऊन काढून टाकतो. पण तो आपल्या या जीवनशैलीमुळे वेळ कोणालाच नाहीये. मग तो वेळ काढून डॉक्टरकडे जातो आणि मग ते डॉक्टर त्याला तपासून सांगतात, बाबा तुमच्या दातांमध्ये असं असं. जनरली काय होतं, दाढा जास्त किडतात, पुढच्या दाढांपेक्षा पाठच्या दाढा जास्त किडतात, कारण त्याच्यावर भरपूर मोठा लोड असतो खायचा. तर तिथे अन्नकण अडकून खड्डा तयार होतो, त्याला आपण कॅव्हिटी म्हणतो. मग ते सांगतात, बाबा तुम्ही भरून घ्या. खूप जर खोल असेल तर तो डेंटिस्ट सांगतो आपण एक्सरे काढू, एक्सरे काढून तो भरू. त्या स्टेजला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दाताला पेन व्हायची शक्यता 50 to 60% कमी असते. जर तुम्ही लेटर स्टेजला गेलात तर त्या माणसालाही माहिती असतं की आयदर माझा दात काढला जाईल, नाहीतर मग जसं तो डेंटिस्ट सांगेल तसं त्या पद्धतीने त्याला उपचार करावे लागतील. आयडियली आपण वर्षातून 2 वेळेस डेंटिस्टची व्हिजिट करायलाच पाहिजे. आयडियल नाही तुम्ही स्केलिंग म्हणा किंवा नॉर्मल चेकअप्स म्हणा ते त्याच्यातून होतील. ठीक आहे. काय होतं, आपल्याकडे तहान लागल्यावर विहीर खोदण्याची सवय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि कुठलीही गोष्ट उद्यावर ढकलण्याची एक सवय असते आपल्या लोकांना, आणि त्याच्यातून मग तो खर्चही वाढतो आणि त्रासही वाढतो.
तर लवकर डेंटिस्टकडे गेलं पाहिजे असं याच्यातून एक मॉरल निघू शकतं. लहान मुलांवरती येऊयात. बरं. लहान मुलांना काय होतं की ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना फार टेन्शन असतं की त्यांचे ते लवकर दात किडण्याचं, कारण लहान मुलं गोड खातातच. त्यांना टाळणं म्हणजे त्याच्या इतकं मोठं अवघड काम दुसरं कुठलंच नाही. लहान मुलांना चॉकलेट किंवा गोडापासून दूर ठेवणं याच्या इतकं मोठं चॅलेंज नाही. कारण ज्यांच्या घरात, माझ्या घरात आहे म्हणून मी सांगतोय. तर बरं. त्या लहान मुलांची दातांची काळजी कशी घेतली पाहिजे? काय आहे की लहान मुलांमध्ये त्या पालकांना जेव्हा ते मूल 0 पासून 2 एज पर्यंत असतं तेव्हा त्याला माहित नसतं की त्याला दातच नसतात. जनरली दात येतात ते 1.5 ते 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत दुधाचे दात असतात. साधारणतः ते 20 असतात. त्याला म्हणतो मराठीमध्ये आपण पटाशीचे दात. ओके. तर ते कधी त्यांचं तोंड साफच करत नाही. पण जेव्हा ते लहान मूल 0 पासून 2 वर्षापर्यंत असतं तर त्यांनी एखादा कापसाचा बोळा पाण्यात भिजवून किंवा आता बघा जॉन्सन बेबी बर्ड येतात ते पाण्यामध्ये थोडंसं गरम पाण्यामध्ये डीप करून हिरडीवरनं असं छान फिरवावे आणि जिभेवरनं सुद्धा छान फिरवावे. त्याने काय होतं की लहान मूल दूध पित असतं. दुधाचे अवशेष सुद्धा त्या हिरड्यांवर राहिलेले असतात. ते सुद्धा निघून जातात आणि तोंड स्वच्छ राहतं. तोंडाचा वास येत नाही. आणि जेव्हा ते मूल 2 वर्षाचं होतं ते कोणी डेंटिस्टकडे तर घेऊन जात नाही. पण इन टुडेज जनरेशन एव्हरीथिंग इज अवेलेबल इन सोशल मीडिया. गुगलमध्ये सगळंच अवेलेबल आहे. तर त्यांनी एक सॉफ्ट टॉडलर टूथब्रशेस मिळतात ते घेऊन जितके दात तोंडात आलेत ऍटलिस्ट टूथपेस्टचा यूज नाही केला तरी चालतो 3-3.5 वर्षापर्यंत. आता नवीन रिसेंट ह्याच्याप्रमाणे टॉडलर टूथपेस्ट सुद्धा मार्केटमध्ये लॉन्च होत आहे. कॅल्शियम बेस्ड, नॉट फ्लोराईड बेस्ड, कॅल्शियम बेस्ड. अगेन आय एम टेलिंग यू. तर त्या टूथपेस्ट सेम जी आपण मोठ्यांना वापरतो हिरडीपासून दाताकडे सौम्य पद्धतीने हळूहळू गोलगाल पद्धतीने ब्रश करावा आणि जीभ साफ करावी. त्याने दुधाचे अवशेष निघून जातात, तोंड स्वच्छ होतं, तोंडाचा वास येत नाही. बऱ्याच लहान मुलांना जो ह्याच्यानंतर दूध राहून प्रॉब्लेम होतो त्याला रॅम्पंट केरीज म्हणतात, तो प्रिव्हेंट करता येतो. पुढे बरेच लहान मुलं आजारी पडतात, त्यांना घसादुखी, कोल्ड कप जे होतं हे सर्व इथे राहून होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणलं मुख आरोग्याचा आरसा आहे. आणि जेव्हा ते 5 वर्षाचं होतं, 4 वर्षाचं 5 वर्षाचं, तर त्यांनी दंतवैद्याला भेट दिली तर खूपच चांगलं. मग तुम्ही फ्लोराईड बेस्ड टूथपेस्ट वापरू शकता. ते वयाच्या एक साधारणतः 11-12 वर्षापर्यंत. आणि मग त्यांना सुद्धा तुम्ही तसा ब्रश करू शकता. त्यांनी सॉफ्ट ब्रिस्टलचा ब्रश निवडावा, छोटं हेड असेल असं. आता बरेच लहान मुलांच्या ब्रशमध्ये सुद्धा हँडल्स आहेत, त्याला बिल्ट इन टायमर आलेले आहेत. त्यांचे सुद्धा छोटे इलेक्ट्रिक ब्रशेस आलेले आहेत. हे तुम्हाला जर परवडत असेल तर वापरू शकता. ऑफकोर्स दे आर कॉस्टली, पण नॉर्मल ब्रश सुद्धा कोलगेट किंवा बऱ्याच कंपनीचे मिळतात, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पालकानेच त्यांचा ब्रश ऍटलिस्ट अप टू द एज ऑफ 8 पर्यंत केला पाहिजे. सो दॅट त्यांना कळतं बाबा की तोंडाची पण काळजी घेतोय, जीभ हे सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, त्याच्यावरती खूप अन्नकण अडकून असतात. त्या मुलाला समजत नसतं, मग ते चाइल्ड शिकतं की कसं ब्रश करायचं ते. आणि ते डेंटिस्टकडे गेले तर खूपच चांगलं, ते व्हिडिओ दाखवतील किंवा स्वतः सांगतील बाबा तुम्ही असा ब्रश करा, दाताची काळजी अशी घ्या, दात किडलेले असतील तर वेळेस त्याचा उपचार करून घ्या. पुढे येणारे सर्व आजार टळू शकतात. पण त्याच्या खालीच परमनंट डेंटिशन असतं. तो एक बेस आहे, तो एक पाया आहे. तो नीट रचला गेला तर पुढे त्याची वाढ खूप छान होते. लहान मुलांच्या दातासंबंधीचं एक मी तर म्हणू शकतो किंवा एक काय म्हणू शकतो त्याला, रुटीन लोकांच्या डोक्यात हेच आहे की हे पडणारच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लहान मुलांचे दात किडले तर आईवडिलांना फार त्याचं काही टेन्शन येत नाही, कारण हे दात पडणारच आहेत, नवीन येणारच आहेत. किंवा बऱ्याचदा तर असं मी पाहिलेलं आहे की पॅरेंट्स डॉक्टरकडे जातात आणि ते दुधी दात काढूनच टाका, दुधी दात ज्याला बेबी टीथ आपण म्हणतो, तर ते काढून टाका असं सांगतात. किंवा त्या दातांची एवढी काळजी नाही, हे पडणारच आहेत, नवीन येणारच आहेत, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत का, असा हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, या दातांच्या संदर्भात काय मिथ्स आहेत किंवा हे कसे राखले पाहिजेत, नाही राखले पाहिजे, त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की जेव्हा लहान मुलांचे दात किडतात, आमच्याकडे जे काही पेशंट्स येतात गेल्या 15-20 वर्षापासून मी पाहतो, तर ते डायरेक्टली सूज घेऊन येतात.
त्याचा दात खूप खराब झालाय, त्याला काल रात्रीपासून सूज आहे, हम्म, आम्ही एक छोटीशी त्याला सिरप दिलेला आहे, तो हम्म, दात किडलेला असतो. हम्म, आणि जर तो दात आम्ही काय करतो, त्याचा एक छोटासा एक्सरे त्यांना काढायला लिहून देतो की तो काढतो. तर तो दात वाचवता आला तर आम्ही वाचतो. ह्याचं कारण का, जर तो दात कमी वयामध्ये काढला गेला हम्म. तर जो खाली येणारा दात असतो तो वेडावाकडा येऊ शकतो. अच्छा. जर खूप कीड पोखरलेली असेल तर आम्ही काढतो. हम्म, नाहीतर ऍक्च्युली अ मिल्क टूथ इज अ नॅचरल स्पेस मेंटेनर फॉर द पर्मनंट. हम्म, हे एक स्पेस मेंटेनरचं काम करतात, म्हणून ते जे पुढचे दात असतात ते 6 ते 8 पर्यंत पडतात. हम्म. जे पाठच्या दाढा असतात छोट्या मुलांच्या, त्या साधारणतः 9 वर्षापासून 12 वर्षापर्यंत पडू शकतात. ओके. तर ते डेंटिस्टचा रोल असतो की जे जितक्या वाचवता येतील तितक्या वाचवणं. खूपच पोखरलेले असतील तर ते काढतात आणि त्याच्या जागी स्पेस मेंटेनर नावाचं अप्लायन्स असतं ते देतात, सो दॅट तो दात हम्म. त्या वयामध्ये प्रॉपर प्लेसमध्ये येतो अच्छा. आणि दात वेडावाकडा होत नाही. कारण त्या बाळाला नंतर मोठं होऊन तिथे खायला त्रास होऊ शकतो. अगदीच. शेवटी दाढा खायचं काम करतात, हम्म. असं आहे. ओके. तर ते जपणं खूप योग्य आहे, पण नियमित तुम्ही जर डेंटिस्टकडे त्या वेळेला गेलात, हम्म. तपासणी करून गेली तर हम्म. तुम्हाला त्याचा योग्य रिझल्ट मिळू शकतो. हम्म. म्हणून या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे फ्लोराईड वॅक्सिनेशन ट्रीटमेंट झालेली आहे, जी जेव्हा ते चाइल्ड 3 वर्षाचं होतं, जेव्हा जर डेंटिस्टला व्हिजिट दिली हम्म. तर ते फ्लोराईड वार्निश येतं. हम्म. जसं आपलं पॉलिश असतं ना वार्निश, हम्म. त्याचा एक थर असतो छोटासा, जो दातांवरती. एक छोटंसं त्यांचे असे थर्मोकोलचे साईजचे ट्रेज मिळतात, त्याच्यावरती टाकून जस्ट एक लावलं जातं. हम्म. त्याला एक 5-10 मिनिटं बसवलं जातं, नंतर त्याने 4 ते हे 5 तास कितव्या काही वर्षात खायचं केलं नसतं. जातंय? हे साधारणतः ना एक जेव्हा तुमचे दुधाचे दात सर्व येतात तेव्हा केलं पाहिजे, 3 ते 5 वर्षाच्या मध्ये. हम्म. जेव्हा पक्के दात येतात ते हम्म. 6 ते 8 मध्ये येतात तेव्हा केलं पाहिजे. हम्म. आणि जेव्हा ते 8 ते 10 होतं तेव्हा पक्के दात आणि दाढा पण आलेले असतात, हम्म. तेव्हा केलं तर त्याचा फायदा त्यांना भविष्यात होतो. काय म्हणजे कॉस्ट जसं असते एका सेटिंगची याची? ते इकॉनॉमिकल असतं, साधारणतः एक 700 ते 1000 मध्ये त्याची ट्रीटमेंट एका सेशनमध्ये होऊ शकते. आणि हम्म. त्याच्यानंतर त्याने 7-8 महिन्यांनी तो व्हिजिट करू शकतो. हम्म. तर हे जर त्यांनी केलं तर चांगल्या पद्धतीने आपण प्रतिबंधक उपाय केले तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. Good. त्याने काय होतं की तुमचा जी थुकी लाळ तयार होते ती सुद्धा न्यूट्रलाइज होते, बरोबर. बरेचसे प्रॉब्लेम प्रिव्हेंट होऊ शकतात. तर अच्छा. केलं तर उत्तम. पण ते लाळ तोंडात जाते त्याने काही प्रॉब्लेम होत नाही? नाही ना, कारण जेव्हा ते आपण ही ट्रीटमेंट करतो तेव्हा त्याला तिथेच बसवलं जातं थोडा वेळ. ओके. आमच्याकडे तुम्ही जेव्हा येता हम्म. तेव्हा तिथेच आमचे जे काही सक करायची असतात ते हम्म. सगळं लावून ठेवलं जातं. थोडा वेळ त्याला तिथे अंडर थांबवलं जातं सुपरविजन आणि आहे म्हणजे अंडर थोडक्यात. सुपरविजन असतो तो, त्याला आम्ही सोडत नाही. ओके. काही लोकांच्या तोंडाचा घाण वास येतो आणि बरोबर. हे फार कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की मी ब्रश करतो, जीभ पण घासतो, तरी सुद्धा त्याच्या तोंडाचा वास येतच असतो. काय कारणं आहेत याची? का येतो? दुसरी गोष्ट प्रिव्हेन्शनसाठी काय करू शकतो किंवा काही घरगुती उपाय किंवा डेंटिस्ट कडून काय उपाय असतात त्याचे? बर, सर्वप्रथम म्हणजे आपल्या जे जर तुम्हाला हिरड्यांचे रोग असतील, हम्म. म्हणजे जिंजेवायटिस किंवा पायरिया पायरिया. पायरिया असेल तर तुमच्या दातांमध्ये दातांच्या हिरडीच्या स्पेसमध्ये किंवा हाडाच्या हिरडी आणि दातामध्ये तिथे अन्नकण अडकलेले ब्रश काढत नाही आणि तेव्हा ती दुर्गंधी येते आणि तोंडाला वास येतो. हे एक सर्वप्रथम कारण आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणता जीभ साफ करतो तरी पण तोंडाचा वास येतो, पण बॅक साइड ऑफ द टंग घेतली त्याला आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये डॉर्सम ऑफ द टंग म्हणतो, ती साफ नाही करत. आणि टंग क्लीनर वापरू नये, सॉफ्ट ब्रश सुद्धा वापरू शकतात टंग क्लीनर याच्यासाठी. आजकाल हेड ऑफ द ब्रश मध्ये जो हेड असतो त्याच्यामध्ये सुद्धा टंग क्लीनर्स आलेले आहेत. ते तुम्ही जीभ नीट साफ केली तरी सुद्धा बॅक साइड तरी सुद्धा तुमचं तोंडाला वास येण्याचा प्रतिबंध होऊ शकतो. आपलं चेंज डाएट, काही लोक खूप गार्लिक खातात, ओनियन, स्पायसी फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, वाईन्स, त्याच्यामुळे सुद्धा तोंडाला वास येऊ शकतो. गट खराब असल्याच्या नंतर सुद्धा येतो म्हणतात. सॉरी, गट म्हणजे पोट जर येतोच आहे त्याला. तुम्ही एखाद्यांना तोंडामध्ये लाळ व्हायचं प्रमाण कमी होतं तेव्हा सुद्धा तोंडाला वास येतो, त्याला आम्ही ड्राय माउथ म्हणतो. ओके. तेव्हा सुद्धा तोंडाला वास येतो.
आणि तुम्ही ॲज म्हटलं तुम्ही गट म्हणजे हम्म. साधारणतः सर्वात महत्वाचं म्हणजे ॲसिडिटी. हम्म. त्याने सुद्धा पित्त तयार होतं, ते हम्म. तोंडामध्ये येतं, रिफ्लक्स म्हणतो, हम्म. बिकॉज आपलं डाएट स्टाईल चेंज झालेली आहे. हम्म. तोंडामध्ये लाळच ॲसिडिक होते, हम्म. ती राहून 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 दात झिजवतं, हम्म. त्याने सुद्धा तोंडाचा वास येतो. हम्म. स्मोकिंग, त्याने सुद्धा तोंडाचा वास येतो. हम्म. बॅड हॅबिट्स म्हणजे बॅड हे सगळ्या. हॅबिट्स, हम्म. डायबिटीस, हम्म. स्वीट स्मेल म्हणतो, हा. त्याने सुद्धा तोंडाचा वास येतो. हम्म. किडनीचे आजार, हम्म. त्याने सुद्धा तोंडाचा वास येतो. ओके. अशी खूप कारणं आहेत, त्याने तोंडाचा वास येतो. आणि तुम्ही मला म्हणाला की घरगुती उपाय, हम्म. असे काही फार घरगुती उपाय नाही आहेत. माझ्याकडे एक मध्ये पेशंट आलेला, हम्म. तो मला म्हणाला मी बेकिंग सोडा वापरला आणि माझे दात जळजळ होते. हम्म. अशाने काही घरगुती असे उपाय नाही आहेत. जर तुमचे दात पिवळे असतील, हम्म. सर्वप्रथम दात साफ करून घ्या. हम्म. आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रमाणे टूथ व्हाईटनिंग आलेलं आहे, हम्म. टूथ व्हाईटनिंग स्ट्रिप्स आलेल्या आहेत, हम्म. त्याने तुम्ही दात व्हाईट करू शकता तुम्हाला गरज असेल तर. हम्म. अगदी तुमचा दात पिवळा झाला असेल खूप, पुढचे 6, 5चे दाढ तर दिसत नाही, हम्म. त्याला नवीन नवीन पद्धतीने विनियरिंग आलेलं आहे. जसं आपण फर्निचरला कसं लावतो हम्म. हम्म. तसं लॅमिनेट्स म्हणतात त्याला, हम्म. ते तुम्ही किती लॅमिनेट्स करू दिवस टिकतं शकता. ते? त्या लॅमिनेट्स जर तुम्ही काळजी घेतली तर त्याचं आयडियल लाईफ बरेच वर्ष असतं. बर. तर किती टिकू शकतं हा तरी शब्द आयडियली म्हणजे आयडियली ऍव्हरेज म्हणजे एक त्याचं काय साधारणतः सरासरी एक किती टिकतं? 15 ते 20 वर्ष लाईफ असं तुम्ही काळजी घेतली तर. हम्म. एव्हरीथिंग इज केअर, केअर इज इम्पॉर्टंट. आणि काय कॉस्ट असते त्याची? ते काय होतं की तुमच्या मापावर दाताचं माप घेतलं जातं. आजकाल माप पण घेत नाहीत, आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे स्कॅन करतात, हम्म. दाताची उंची घेतली जाते आणि त्याच्यावरनं त्याची कॉस्ट ठरवली एक जाते. ऍव्हरेज ज्याचे समोरचे 6 खालचे आणि वरचे अशा दोन्ही दातांना करायचं असेल तर काय कॉस्ट जाते त्याची? साधारणतः जर सिरॅमिक लॅमिनेट केले हम्म. तर आयडियल कॉस्ट एक 15 ते 20,000 पर टूथ असते. अच्छा. पण डिपेंड्स की आपण आता काय त्याला दुसरे टाईपचे असतात, त्याला एक कॉम्पोजिट नावाचं रेझिन असतं, त्याची कॉस्ट कमी असते. हम्म. पण त्याला काय गरज आहे एक्झॅक्टली ते चेक करूनच, पूर्ण डायग्नोसिस करूनच ठरवलं जातं. अच्छा. हे जे काही म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा फिल्म ॲक्टर्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, हे लोक मला वाटतं त्यांच्यासाठी हे फार युजफुल ठरू शकतं. याचे हां, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत? याला आपण स्माईल डिझाईन म्हणतो. हम्म. ह्याचे ॲडव्हान्टेजेस जास्त आहेत, कारण तुमचं स्माईल इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. येस. इट्स अ लाइटनिंग फिल्म. स्माईल इज लाइटनिंग. डिसएडव्हान्टेज असं आहे की ते कृत्रिम असतं, आर्टिफिशियल इज आर्टिफिशियल. तर तुम्हाला पूर्ण कडक तोडता आयुष्यभर येत नाही, बॉटल ओपन करायची नाही, सुई दोऱ्यांच्या दोरा हे तोंडात लॅमिनेट घालायचं केल्याच्या नाही. नंतर? हो, हे तुम्हाला अच्छा. प्रिकॉशन घ्यावे लागतात. ओके. जर एखाद्याने अँजिओप्लास्टी आणि बायपास केली तर तो मीठ खात नाही, हम्म. तर हे केल्यानंतर तर हे प्रिकॉशन तुम्हाला आले. शेवटी तो बरोबर. शरीराचा एक अवयवच आहे, हम्म. त्याला ते प्रिकॉशन घ्यावेच लागणार. 100%. डाएटवरती येऊयात. इंडियामधल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना गोड खूप जास्त आवडतं बरोबर आहे. आणि साखर दातावरती कसा परिणाम करते? बघा की साखर ही सगळ्या ह्याच्यामध्ये वापरली जाते. आज आपण चहा पितो, कॉफी पितो, कोल्ड्रिंक्स घेतो, बरोबर. स्वीट्स खातो, हम्म. त्याच्यामध्ये साखर ही आपण वापरतो. हम्म. ही साखर ही तोंडातल्या असलेल्या बॅक्टेरियासाठी न संपणारी एक पार्टी आहे. असे अन्नकण असतात, ते बरेच अन्नकण दातांच्या खाचखळग्यामध्ये अडकतात आणि तोंडात आपल्या नॉर्मल नियमित रोगजंतू असतात, ते जर निघाले नाहीत, साखरेचे अन्नकण, गोड असलेले अन्नकण, ते मिक्स होतात एकमेकांमध्ये, त्याचं विघटन होतं आणि त्याचं रूपांतर होतं ऍसिडमध्ये. आणि ऍसिड एकदा दातावरती राहून राहिले तर ते दाताच्या वरच्या लेअरवरती अटॅक करतात, त्याला इनॅमल असतो, मग ते हळूहळू कीड लागायला सुरुवात होते. तर साखर ही खूप हानिकारक आहे. त्याचं प्रमाण असावं, पण कमी प्रमाणात असावं. जर तुम्ही जेवताना जनरली गोड खावा, बरेच लोक जेवल्यानंतर खातात गोड, आईस्क्रीम खातात, आणि गोड वरून खातात, चूळ भरत नाही, आणि जर ब्रश करत चूळ नाही. भरली नाही तर ते तसंच अडकणार आणि मग तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. एक फायबर डाएट, नॉर्मल परिणाम प्रोटीन भोगावे डाएट, लागतील. ओके. असं नॉर्मल डाएट असावं. साखर ही प्रमाणात असावी, प्रमाणाबाहेर नसावी. व्हेरी गुड. आता काय होतं की दाताचा कुठलाही प्रॉब्लेम झाला, मेजर प्रॉब्लेम, दात काढायचे आहेत,
तुम्हाला तिथे काही सिमेंट म्हणजे जे फिलिंग करायची आहे, असे काही झाले, की एक शब्द सामान्य लोकांनी फार ऐकलेला असतो, रूट कॅनॉल. म्हणजे बरं. हे मग रूट कॅनॉल म्हणजे पहिले तर काय? कारण गैरसमज खूप आहेत. मी ते सगळे सांगत नाही, की काय-काय आहे, ते कुणी कुठल्या पद्धतीने बोलतं रूट कॅनॉलला. पहिले तर रूट कॅनॉल का आहे? ते का केलं जातं? आणि ते कशा-कशासाठी केलं जातं? ते मला ओके. ऐकायला मग आवडेल. तुमच्या 3 प्रश्नाची उत्तरं मी देतो. हं. रूट कॅनल काय आहे? तर रूट कॅनल हा एक दात वाचवण्याचा आधुनिक प्रकार आहे. तंत्रज्ञान आहे. त्याने तुमच्या तोंडातला दात वाचवला जातो. बरं. काय तर केलं जातं मुळात? जे काही दातावरचे 3 भाग असतात. हं, हं. पहिला भाग पांढरा असतो त्याला इनॅमल म्हणतात. दुसरा भाग पिवळा असतो त्याला डेंटिन म्हणतात आणि हं. खाली असते ती उती, दाताची नस त्याला आम्ही हं. पल्प म्हणतो. हं. तर जेव्हा दाताचा खड्डा हं. दाताच्या मुळापर्यंत जातो, हं. तेव्हा तेव्हा त्या पेशंटला खूप पेन होतो. हं. इतका पेन होतो की तो रात्री झोपू शकत नाही. तिकडनं हं. खायचं तर तो कितीच दिवस सोडून दिलेलं सोडून असतं देतो. त्याने. हो, हो. त्याला रात्री झोपेत दुखतं, हं. डोकं दुखतं, हं. अर्धा कान दुखतो, हो. त्याला थंड गरमच्या वेदना होतात. हं. तर अशा केसेसमध्ये जर तो डेंटिस्टकडे गेला, तर डेंटिस्ट काय करतो त्याचा पहिले त्याला दिसणार कसं काय झालंय ते. हं, हं. मग त्याचा एक्स-रे काढतो. एक्स-रे करतो. तर नवीन सिस्टीमप्रमाणे डिजिटल एक्स-रे आलेत. त्याला आम्ही रेडिओ म्हणतो. हं. त्याच्यामध्ये डिटेक्ट करून दाताची कीड कितपर्यंत गेली आहे ती पाहून ती कीड पूर्ण साफ करणं आधुनिक ड्रिलने हं. आणि दाताची नस काढून टाकणं त्याला हं. रूट कॅनल म्हणतात. तो दात बरं. डेड होतो पण त्याला बाकीकडनं सप्लाय असतो हं. आणि ती नस काढून टाकून हं. तिथे दातासारखं बायोकॉम्पिटेबल मटेरियल भरणं. त्याला हं. गट्टा पर्चच्या नावाचं एक मटेरियल असतं. हं. ते भरून ते आतमध्ये पोर्शन सील केला जातो हं. आणि दातावर हं. दाताच्याच स्ट्रेंथ सारखं हं. खाली विशिष्ट पद्धतीचे घटक टाकून हं. डेंटिनच्या जागी डेंटिन टाकून वरती दाताच्या कलरचं मटेरियल भरलं जातं हं. आणि त्याला कव्हर केलं जातं. बरं. ही एक छोटीशी रूट कॅनलची प्रोसिजर आहे जी आधुनिक तंत्रज्ञानाने तुम्ही दाताला वाचवू शकता. अच्छा, म्हणजे जो काढण्याकडे जाण्याची गरज नाही. तो ज्याला आपण दात रिमूव्हल ज्याला म्हणतो आपण, ते बरोबर काढण्याची गरज पडत नाही रूट बरोबर कॅनल केल्याने. बरोबर ठीक आहे. दुसरं होतं, की आता काय होतं, की बऱ्याचदा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात आणि आम्ही त्यांना डेंटिस्टकडे पाठवतो, तेव्हा ते सांगतात, की नाही ते काढायलाच लावतील. म्हणजे हे थोडंसं मला असं विचारायचं आहे, की काही इथे असं होतं का, की दात काढण्यावरती जास्त भर असतो डेंटिस्टचा किंवा का हे लोकांच्या मनामध्ये असलेलं मिथ आहे, की काढायला लावतील, मग रूट कॅनल करायला लावतील. डेंटिस्ट हे मोठेच उपाय सुचवतात, असं एक लोकांच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा म्हणू शकता, मिथ म्हणू शकता त्याला. डेंटिस्ट हे कधीच मोठे उपाय सुचवू शकत नाही. तुमची जी समस्या असेल हं, हं. त्याच्यावरतीच ते तुम्हाला उपचार सांगणार. हं. ते तुम्हाला निदान करूनच सांगणार. निदान हे एक्स-रे मध्ये होतं हं. आणि एक्स-रे इज थर्ड आय हं, हं. बेसिकली. बरोबर. तर तो पेशंट, तो डेंटिस्ट आणि समोर असलेलं तुमचं निदान म्हणजे हं. एक्स-रे हं. या ट्रायंगल पद्धतीनेच तुम्हाला त्या समस्येचं समाधान सांगणार. हं. त्यामुळे मग तो उपचार कसा का असेना, हं. पण त्या समस्यावरतीच ते समाधान सांगणार. हं. असं आहे. तर त्यामुळे ते असा कुठलाच डेंटिस्ट सांगत नाही, की तुम्ही दात काढा. हं. जर तो वाचवण्यासारखा नसेल, तर त्याने हं. एक्स-रे मध्ये निदान केलेलं असतं. बरोबर. आणि जर तो खूपच खराब असेल तरच तो काढला जातो. हं. आणि वाचवण्यासारखा असेल तर इट इज अ नॅचरल टूथ, तो वाचवला जातो. हं. आणि तो परत कधीच येत नाही. बरोबर. डेंटल इम्प्लांट विषयी बोलूयात सर थोडक्यात. ओके. काय असतं डेंटल इम्प्लांट? कोणाला गरज असते याची? डेंटल इम्प्लांट हे ज्यांना एक दात गमावलेले असतात, हं. ज्यांनी अनेक दात गमावलेले असतात, ज्यांनी सर्वच दात गमावलेले असतात, हं. अशा केसेसमध्ये हं. तुम्ही डेंटल इम्प्लांट करू शकता. हं. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात प्रोसिजर सांगतो, हं. की पहिले आपण त्याचा एक्स-रे काढला जातो. बरोबर. आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे एक CBCT नावाचं एक्स-रे सिस्टीम आली आहे. कोन बिन कोन टेक्नॉलॉजी. तिथे तुमच्या हाडाचे स्लाइसेस केले जातात हं. त्या टेक्नॉलॉजी. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली निदान कळतं, की तुम्ही तिथे इम्प्लांट करू शकता की नाही. हं, हं, हं. आणि मग तुमचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून तुम्ही त्याला सर्वत्र ओके असेल, तर तुम्हाला तिथे लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे स्थानिक भूल देऊन हं. आधुनिक ड्रिलच्या सहाय्याने छोटासा टायटेनियमचा पीस टाकला जातो आणि ओके. त्याच्यावरती एक अटॅचमेंट बसवली जाते. हं. 3 ते 6 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. हं. डिपेंड्स तुमचं आतलं हाड कसं आहे. पेनफुल असतं हे? तर कुठल्याच गोष्टी पेनलेस नसतात. हं. थोडंसं तर पेनफुल असतं, पण अगदीच सिव्हिअर? सिव्हिअर नसतं असं. जर हं. तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केली तर सिव्हिअर नसतं. पण थोडंसं वेदना होतात. ओके. पण त्या वेदनाच्या मग गोळ्यांनी त्या पेनकिलर्स आणि ह्याने ते कंट्रोलमध्ये येतात. हं. अगदी 3 ते 4 दिवस डिस्कम्फर्ट असतो आणि तो डिस्कम्फर्ट नंतर निघून जातो
आणि 3 ते 6 महिन्यानंतर त्याला नैसर्गिक कॅप बसवली जाते. तो अगदी नैसर्गिक दातासारखं काम करतं. पण तुम्हाला मेंटेन करावं लागतं ते. किती का? दिवस काळजी घ्यायची असते आणि काय काय काळजी घ्यायची असते आयुष्यभर याच्यामध्ये? काळजी घ्यायची असते. तुम्हाला बरं. एव्हरी 6 मंथ्स डेंटिस्टला व्हिजिट करावी लागते स्पेसिफिक. जर डेंटल इम्प्लांटमध्ये ना काय असतं की आजूबाजूचे 2 दात त्याचा आधार घेत नाही आणि त्याला तो असा आर्टिफिशियल बसवलेला असतो, तो फिक्स असतो. पण त्याच्या सभोवताली अन्नकण जमा झाले तर बाजूचा पण दात किडू शकतो आणि त्याच्यामध्येही इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून स्पेसिफिक सॉनिक इरिगेटर सारखे डिव्हायसेस दिले जातात. त्याने जर तुम्ही काळजी घेतली 6 मंथ्स टू 1 इयर मध्ये येऊन चेकअप केलं, त्याचा छोटासा एक्सरे काढला किंवा माझं हाड व्यवस्थित आहे ना, हाडामध्ये नीट स्क्रू बसवलेला आहे ना, मी डेंटिस्टलाही कळतो की तो तिकडनं खातोय की नाही. सर्वात महत्वाचं आहे आपण करतो कशाला काम. ओके. तर तो रिक्वायरमेंट फुलफिल होते. तर काळजी, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज देअर. इट इज फॉलो इट इज मस्ट सर. यस. आजच्या पॉडकास्टचं मॉरलच मला समजलं की दाताची काळजी दात खराब होण्यापूर्वीच घ्या, म्हणजे ते तुम्हाला पुढे जाऊन त्रास देणार नाहीत. खूप छान पॉडकास्ट आहे. माझ्या मनात अजून खूप जास्त प्रश्न आहेत, परंतु मला असं वाटतं की आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि काही विशेष राहिलंय जे सांगायचं आहे सर तुम्हाला? मला एकच सांगायचं आहे की ॲज अ डेंटिस्ट माझं एम हेच असेल की जे मुख आजार आहेत त्याच्याकडनं माझी जी काही प्रमुख जबाबदारी असेल ती मुख आजाराकडून मी मुख आरोग्याकडे जाईन आणि मुख आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाईन. हेच माझं एम असेल. ओके. आणि ते दाताची प्रत्येकाने काळजी घेतली तर हे पॉसिबल होऊ शकतं असं मला वाटतं त्याच्यातून. खूप 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 सुंदर पॉडकास्ट झाला सर. थँक्यू. प्रत्येक प्रश्नाचं एवढं विस्तारित, एवढं सुंदर, एवढ्या छान शब्दामध्ये तुम्ही उत्तरं दिलीत. थँक्यू. माझा वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द फेवरेट हा पॉडकास्ट आहे. खूप छान सर. आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की राईट फ्रॉम द फर्स्ट मिनिट शेवटपर्यंत हा पॉडकास्ट मला माहिती आहे, कारण मीच एवढा जास्त प्रश्न विचारत होतो, एवढ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला मिळत होते, तर प्रत्येकाला तो पॉडकास्ट किती आवडेल याची कल्पना, खात्री आहे मला हा पॉडकास्ट प्रत्येकाला आवडेल आणि तो शेवटपर्यंत बघाच. माझ्या मनात अजून काही क्वेश्चन्स आहेत, तुमच्याही मनात असतील ते क्वेश्चन्स आपण पुढे कधीतरी, जर या पॉडकास्टला तुम्ही खूप प्रेम दिलं तर मी पुन्हा सरांना विनंती करून या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, परंतु तुमचं प्रेम त्यासाठी महत्त्वाचं आहे. पॉडकास्ट कसा वाटला हे कळवा, मेसेज करा, कमेंट करा. काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला द्याच नक्की. आपण पुन्हा सरांना या मंचावरती घेऊन येऊ. तोपर्यंत या पॉडकास्टला प्रेम द्या. आणि बऱ्याच जणांना काय होतं की वेळ नसतो किंवा लॉंग पॉडकास्ट बघण्याची आवड नसते किंवा आवडतही नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, एक बेस्ट ऑफ राजमंच म्हणून दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये याच्यातले अतिमहत्त्वाचे पार्ट्स आम्ही कट करतो आणि त्या चॅनलवरती टाकतो. तर तुम्ही छोट्या छोट्या क्लिपच्या स्वरूपात, म्हणजे 5 मिनिट 7 मिनिट अशा क्लिपच्या स्वरूपात ते अत्यंत महत्त्वाचं नॉलेज त्या मंचाच्या माध्यमातून घेऊ शकता. तर बेस्ट ऑफ राजमंच, त्याची लिंक आपण कमेंटमध्ये देतोय, डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. राहिली गोष्ट सरांची, 50-55 पॉडकास्ट केल्याच्या नंतर असं कळतं की समोर बसलेला माणूस किती ज्ञानी आहे किंवा किती जेन्युइन आहे. तर सरांना भेटल्याच्या नंतर मला असं वाटलं की खरंच तुमच्या दाताच्या कुठल्याही समस्याचं निवारण सरांकडे होऊ शकेल. हे माझं पर्सनल या पॉडकास्टच्या नंतर झालेलं मत आहे. त्यांचे जे काही क्लिनिकचे ॲड्रेस असतील किंवा कॉन्टॅक्ट नंबर असतील, डिटेल्स असतील, त्या सगळ्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. कमेंटमध्ये टाकून ती कमेंट पिन केलेली असेल, तुम्ही तिथे जाऊन सरांना ॲप्रोच करू शकता. सरांवरती प्रेम असू द्या, या मंचावरती प्रेम असू द्या आणि आपण सगळे एकमेकांवरती प्रेम करून पुढे जात राहूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू.